गुलाबाचे एक फूल पाहिले तरी मन ताजेतवाने होते। दिवसभरातील तणाव निवळतो। एकाच वेळी 150 विविधांगी प्रजातींची 900हून अधिक गुलाब, त्यातून साकारलेली पुष्परचना व पुष्परांगोळीचा मंत्रमुग्ध करणाऱ्या आविष्काराचे आयोजन दररोज क्लबतर्फे करण्यात आले। प्रदर्शनात गुलाबाच्या पाकळ्यांनी सिद्धेश्वर यात्रेची काठी, आदिशक्ती जगदंबा माता, श्री गणेशाचे रूप स्पर्धकांनी साकारले। उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रकाश भुतडा यांच्या हस्ते झाले। यावेळी अध्यक्ष ममता बोलाबत्तीन, सचिव सुनील पवार उपस्थित होते। यासाठी संजीवनी देवसानी, मोरे, सोनिया चंकेश्वरा, दिनेश बिराजदार, गोपाळ बाकळे, क्लबचे सभासद वैशाली बत्तुल, स्नेहा जोशी, विजय वाडेकर यांनी परिश्रम घेतले। मी प्रकाश भुतडा या रोज क्लब स्टडीचा जरी संस्थापक असतो पण एक सभासद या नात्याने मी इथं काम करतो सगळ्यांसोबत। आणि हे आज आयोजन जे आज झालेलं आहे, जवळ 30 वर्षानंतर हे आयोजन सोलापूरमध्ये गुलाब प्रदर्शन ज्याला आपण म्हणतो आणि अनेक व्हरायटी आणण्याचा प्रयत्न या रोज क्लबच्या माध्यमातून आपण केलेला आहे। आणि ह्याचा आनंद आपल्या समाजात मिळावा यासाठी हा छोटासा प्रयत्न। हे सगळं करीत असताना आमचे जे सभासद आहेत त्या सर्व सभासदांनी फार मोठी म्हणजे वेळ पण दिला, आर्थिक मदतसुद्धा केली आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला कामं सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 9-10 वाजेपर्यंत इथं सलग घरी न जाता या गोष्टी म्हणजे खरोखर मला त्यांचा अभिमान वाटतो। आणि गुलाबाबद्दल बोलायचं असेल तर आपल्या देशामध्ये 800हून अधिक व्हरायटी आपल्या इथे मिळतात। त्यातले काही आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जवळ 80 ते 150 प्रजाती आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आढळतात। ते याचा प्रसार अजून जोमाने व्हावं, ज्या काही होत नाहीत त्या प्रजातीबद्दल सुद्धा आपल्याला गुलाब शेती काही करता येईल का याचं डोक्यामध्ये एक कल्पना आहे। सत्यात उतरेल का नाही माहिती नाही, परंतु हा आपला आमच्या सर्व सभासदांचा नक्कीच यावर विचार करतायत, ते त्यांचे विचार मांडतायत। हे प्रदेश झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही नक्कीच कार्यरत जाऊ। आणि पुण्यामध्ये जसं गुलाब एक बाग आहे, तिथल्या एका म्हणजे असंच रोज क्लबने जे तयार केलेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तसंच आपल्याला काही करता येईल का याच्यावर विचार चालू आहे। पाहूया इथं काय ठरलेलं काय। आता इथं पाहायला गेलं तर आमच्या अंदाजाने कालचा जर हिशोब पाहिला तर सुंदर असं लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। याच्यामध्ये न्यायाधीशापासून वकील वगैरे सगळ्या उच्च गृहपासून ते सगळ्याच वर्गात श्रमिकमध्ये सुद्धा यांनी इथं भेट दिलेली आहे। त्या सर्वांचा मी आभार मानतो। काही जणांचे तुम्हाला अभिप्राय पाहायचे असेल तर तुम्ही नक्की आपल्या वहीमध्ये तुम्ही पाहू शकता। आत्ताच पक्षीमित्र निनाद देसाई सुद्धा इथं आलेले आहेत। आता रामदास यांच्याबद्दल सुद्धा मी आत्ता तुम्ही ऐकलं असेल, ते पक्षीला 5 सेकंदामध्ये पाणी कसं प्यायला येतात